सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम ओ, दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम ओ,
सर्वांना मी नमस्कार करते आणि तुमचं प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. स्वप्न बघितले होते असे आपल्या मासाहेब जिजाऊ साहेब आणि धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची आपण सामूहिक गारद घेणार आहोत. प्रत्येकाने माझ्या मागे घोषणा द्यायची आहे. फक्त मी गारद घेत आहोत. प्रत्येकाने आपल्या पायातील बूट चप्पल काढून घ्यायचे कारण आपण महाराजांच्या सदरेवर उभे आहोत. प्रत्येकाने याचं भान ठेवायचं आहे. फक्त गणवेश नाही आणि बॅग नाहीये असं वाटायचं की ते पण असतं तर अजून किती छान वाटलं असतं. किती लवकर दिवस जातात, किती लवकर मोठे झालो. एक आठवण आहे ही तुम्हाला आयुष्यभर राहील. केलं ना आपलं होत राहावं. खूप वर्ष झालीत या स्टेजवर येऊन, आज 15 वर्ष झालीत. तेव्हा जेव्हा माझे हातपाय थरथरायचे त्यामध्ये, पण या शाळेमध्ये जेव्हा एंट्री केली तेव्हा खूप इमोशनल वाटत होतं. सगळ्याच गोष्टी आठवत होत्या. जिथं टिफिन खायचो, जिथं बसायचो, मस्ती करायचो, ती गोष्ट आठवणीतली आहे आपल्या. त्यामुळे त्यांनी हे सगळ्या गोष्टींचं आयोजन केलं, सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं. त्यांचे आभार. श्री DS पाटील सर यांचं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. वेळेवर तयार व्हा. पुढील कार्यक्रम हा समारंभाचा असणार आहे, आपला स्वागत समारंभ. तर आपल्या अध्यक्ष सरांचं स्वागत पवन बारी करेल की त्याला विनंती करते. पण मोठे झालो नाही की त्यांचं काही वेगळं आपण त्याच्यापेक्षा मोठं बोलू शकतो. त्यांना आज बोलायला आपल्याला वेळ पण कमी पडेल. सरांनी जोरदार टाळ्या वाजवा.
विद्यार्थ्यांकडून ही छोटीशी भेट सरांनी स्वीकार करावी. या ठिकाणी नवरोदे यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांची कंजूसी नको या ठिकाणी. प्रत्येकाने मोठ्याने या ठिकाणी टाळ्या वाजवायच्या आहेत. स्काउट गाईड क्लब गो. MK भविष्कर सर यांचं स्वागत या ठिकाणी ईश्वर परदेशी यांनी करावा मी त्यांना विनंती करतो. स्काउट गाईड क्लब गो. सन्मान गुरुजनांचा या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे. आपल्याला त्यांनी फार मोठं असं ज्ञान देऊन या ठिकाणी संस्कार आपल्यावरती घडवले. विनोद माडी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चेतना पाटील येणे येऊन मॅमचा सन्मान करावा. टाळ्या टाळ्या. आठवमध्ये झाला समाजाचे शिक्षण न्यायालयाने आपण दिलं होतं. प्रतिभा पाटील हिने करावं असं तिला विनंती करतो. सातवीला क्लास टीचर. सातवीचे क्लास टीचर होते आपले. स्काउट गाईड क्लब गो. मित्रांनो टाळ्यांची कंजूसी नको आहे. कोणावर त्यांचं भेटूया आपण आज. तो उत्साह मला ती इयत्ता पहिलीपासून 10वीपर्यंत ज्यांनी आपल्याला शिकवलं असे जाधव गुरुजी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी ममता वाणी यांनी करावं असं तिला विनंती करतो. जोरदार टाळ्या वाजवा. DJ आशिष S. स्काउट गाईड क्लब गो. गुरुजींनी सरांनी गुरुजींचं स्वागत करायचं या ठिकाणी. स्काउट गाईड क्लब गो. कॉपी आम्ही बनवली आहे. स्काउट गाईड क्लब गो. टाळ्या द्या. टाळ्या वाजवल्या सरांनी. गाईड क्लब गो. शाल श्रीफळ ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी कारण गुरुजीच्या या ठिकाणी स्वागत करायचं आहे. स्काउट गाईड क्लब गो. सर्व आपल्या गुरूंचा सन्मान करावा. मी याला स्टेजवर यायची विनंती करते. या ठिकाणी सर्व गावामध्ये
आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी करायचं आहे. स्काउट गाईड क्लिअर गो. पण पुढील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गजानन क्षीरसागर करतील, याला नम्र विनंती. वाऱ्याची जोडूक असते, अशी असते ही मैत्री. आज इतक्या वर्षांनी सुद्धा एकत्र आल्यावर असं वाटत नाही की खूप काही दुरावलेलं होतं. पुन्हा सगळं असं वाटतं की आता रुटीन आहे हे सगळं आपलं. 1-2 दिवस गॅप पडला असेल, शाळेला सुट्टी होती म्हणून पुन्हा सगळे मामाच्या गावी जाऊन परत आलो असं वाटतंय. देव माझा सांगून गेला, पोटापोटे कमव, जीवाभावाचे मित्र मात्र खूप सारे जमव. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये पण मात्र हे असं होत नाही. पण आता व्हॉट्सअपमुळे किंवा जे काही आपले इंटरनेट आहे त्यामुळे बरेच जण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, एकमेकांच्या संपर्कात आहेत. तर असंच सगळे सोबत राहूया, सगळ्या आठवणी सोबत राहू देऊ आपल्या आणि नेहमी एकमेकांच्या भेटीत येतील. वर्षातून जेव्हा जेव्हा तुम्ही गावी याल तेव्हा तेव्हा एक तरी व्हिजिट या शाळेला द्या. आतापर्यंत खरंच मला सुद्धा खूप खंत वाटते की मी या 15 वर्षानंतर पहिल्यांदा या शाळेत आली. ही खरंच माझ्यासाठी खूप खंत वाटतं हे. पण त्यासाठी सर रिअली सॉरी. पण हिच्या पुढे आता इथून तरी असं वाटत राहील की नाही, या शाळेच्या समोरून जाताना मला कधी असं होणार नाही की मी या शाळेत येणार नाही. हे मात्र मी नक्की करेन. आज पहिल्यांदा इथे आल्यावर या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली. त्यासाठी मी सगळं सरांना सॉरी म्हणते आणि माझ्याकडून पुन्हा अशी चूक मी होऊ देणार नाही. हे अनमोल क्षण मी नाही गमावणार यापुढे. पुढील कार्यक्रम गजानन क्षीरसागर बघतील. धन्यवाद. तुम्ही आणि ते पाखरं या ठिकाणी 16 वर्षानंतर आलेले आहे. मला याचा आनंद वाटतोय की त्या बोललो होतं की पुन्हा येशील का, परतून पाखरा असं तेव्हा बोललो तुम्ही बोलता बोलता. पण जेव्हा आता हा कार्यक्रम झाला तर तेव्हा मला तो शब्द एकदम आठवला की आम्ही 16 वर्षानंतर या ठिकाणी ते पाखरं पुन्हा त्याच घरट्यावरती त्या झाडावरती आम्ही ही जी माती आहे खरंच ही जी मातीमध्ये खेळलो पडलो, काय काय कार्यक्रम आपण या शाळेमध्ये केले, किती खेळ खेळले, किती पडले. कारण की ह्या मातीशी आपलं नातं जे ते फार असं घट्ट जमलेलं आहे. इथे गेल्या 1 तारखेपासून स्नेह संमेलनाचे कार्यक्रम चालू होते आणि जे जागा होती सर नव्या बिल्डिंगमध्ये होते. आम्ही तिथे गेलो परंतु तिथल्या मातीत काही जास्त रमलेलो नव्हतो आम्ही. त्यामुळे तिथे काही मॅच झाला नाही आम्हाला, म्हणून तो मंडप तिथून काढला आणि इथे टाकला. या ठिकाणी खरंच इथे ही जी जुनी बिल्डिंग आहे ही खरंच आमचं या ठिकाणी वैभव असं म्हटलं तरी चालेल. कारण की इथे आम्हाला खऱ्या अर्थाने संस्कार जे ते या ठिकाणी मिळाले. आणि गेल्या 16 वर्ष 10वी नंतर आम्हाला सोडल्यानंतर खरंच आम्ही त्या ठिकाणी सगळेजण भाऊक झालो होतो. मुली रडत होत्या परंतु मुलांना काही रडता येत नव्हतं. नेहरू ठिकाणी आपली शाळा सोडून जायचं. ज्या सरांनी आम्हाला इतकं प्रेम लावलं, कधी कधी आम्हाला शिक्षकांचा धाक वाटायचा, कधी कधी आम्हाला शिक्षकांचा जिव्हाळा पण वाटायचा. कधी शिक्षकांना मारून घ्यायचे आणि बाहेर गेल्यानंतर म्हणायचे बेटा फक्त काही लागलं नाही ना, म्हणजे असं या ठिकाणी पाठीवरचा साथ सुद्धा त्या ठिकाणी द्यायचे. या ठिकाणी खरंच त्याच्यामुळे आम्ही घडलो. जर आपण बघतो की या ठिकाणी योग्य संस्कार जर तुम्हाला पाहिजे असतील तर या ठिकाणी कुंभार हा मडकाला घडवण्यासाठी त्याला मारत असतो तेव्हा ते एक मडकं घडत असतो. आणि त्यानंतर आम्ही या 16 वर्षानंतर या ठिकाणी जेव्हा आम्ही समाजामध्ये वावरतो तर तेव्हा तुमचं जे बोलणं होतं, तुमचा जो धाक होता तो आमच्या कुठेतरी आज उपयोगामध्ये येतोय. तेव्हा आम्ही आज पूर्ण महाराष्ट्रावर म्हणा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आमचं कर्तृत्व त्या ठिकाणी आम्ही गाजवतोय. या ठिकाणी जेव्हा ठरलं की या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा, प्लीज कोणी माझ्यामध्ये बोलू नका. कार्यक्रम घ्यायचं ठरवलं तर खरंच आता 16 वर्षानंतर हे माझे मित्र या ठिकाणी भेटतील का, ही फार मोठी आम्हाला अडचण होती की प्रत्येक मुलीचं लग्न झालेलं आहे, त्या त्यांच्या गावी आहे, मुलं जॉब करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. प्रत्येकजण संसारामध्ये हा व्यस्त झालेला आहे, मुलाबाळामध्ये व्यस्त झालेला आहे. त्यांना कसं भेटायचं तर ग्रुपमध्ये फार मोठं असं नेटवर्क ज्यानं आम्ही गेलं आणि प्रत्येकाला कसं भेटायचं फार मेहनत घेतली या कामासाठी आणि त्या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी आलेत. म्हणून या ठिकाणी हा आपला जो कार्यक्रम आहे स्नेह संमेलनाचा या ठिकाणी हा घडतो आहे. या ठिकाणी एक शाळेचे ते दिवस एक मला कविता आठवते आणि ती कविता मला असं पडून जातात. शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात. आई बाबांचा हात धरून येतात नव्या वर्गात, आई बाबांचा हात धरून येतात नव्या वर्गात, बोबड्या बोलात बडबड गाणी गाऊ लागतात सर्वच. रडणारी मुलं हळूहळू वर्गात बागडू लागतात,
रडणारी मुलं हळूहळू वर्गात बागडू लागतात. पाटी पेन्सिल पुस्तक सर्वांनाच आवडू लागतात. चित्रामध्ये रंग भरताना मन बदलून जातात. चित्रामध्ये रंग भरताना मन बदलून जातात. शाळेचे हे दिवस असेच मागे पडून जातात. काही शिक्षक आवडतात, काहींचा धागांच्या नकला करणारा शेवटचा तो बेंच असतो. रकारका उन्हात शिक्षक भरलेले झाड असतात. रखरखत्या उन्हात शिक्षक हे भरलेले झाड असतात. शाळेमधल्या विश्वातलं डोक्यावरचं आभाळ असतात. शाळेमधल्या विश्वातलं डोक्यावरचं आभाळ असतात. मुलांसोबत शिक्षकही काळाचा डोंगर चढून जातात. मुलांसोबत शिक्षकही काळाचा वर्गामधले मित्रमैत्रिणी हीच शाळेची खरी संपत्ती असते. वर्गामधले मित्रमैत्रिणी हीच शाळेची खरी संपत्ती असते. दोस्ताशिवाय रविवारी मन नुसते बेभान असते. दोस्ताशिवाय रविवारी मन नुसते बेभान असते. आनंदाचे क्षण हे जन्मभर साथ देतात. सुखात असेल दुःखात असेल मित्र तेवढे हाक देतात. वर्गातल्या चार भिंतीत इतिहास भूगोल घडून जातात. आम्ही तो बसवलाय तो स्पीकर आणि आवडतो तो नेहमी तो भोंगा. निश्चित शिस्त आणि संस्कारातून पिढ्या घडून जातात. शिस्त आणि संस्कारामधून पिढ्या घडून जातात आणि शाळेचे दिवस मागे पडून जातात. निरोपाच्या दिवशी 10वीतल्या निरोपाच्या दिवशी वर्गातल्या सर्वच मुली रडत असतात. सरांपासून शिपायांपर्यंत सर्वांच्याच पाया पडत असतात. मुलं मात्र पटोमधून दाखवित असतात असू डोळ्यामधले असू. शाळेबाहेर पडणारी ती पावलं अडून जातात. निरू समारंभानंतर काय होतं? शाळेबाहेर पडणारी ती पावलं अडून जातात आणि मात्र शाळेचे दिवस असेच मागे पडून जातात. वर्गात पुन्हा जाण्यासाठी 10वी नंतर काय होतं? त्या ठिकाणी वेगळेच मित्र दिसतात. तालुक्या ठिकाणी शाळा शिक्षण घेण्यासाठी आपण जातो आणि मग उरते आमची दांडल. वर्गात पुन्हा जाण्यासाठी मन जुळत राहते. आमच्या 5वीच्या 10वीच्या वर्गात बसण्यासाठी आमचं मन त्या ठिकाणी जुळत राहते. जन्मभर मनात आठवणींची ती कड आम्ही सोसत राहतो. शाळेची नाळ आपली कधीच तुटत नाही. आठवणींची शाळा मनातली कधीच भरत नाही. कापसासारखी वर्षासारखी हवेत विरून जातात. झाड असते तिथेच पक्षी चोफेर उडून जातात. जय हिंद जय महाराष्ट्र. अतिशय लक्ष द्या आणि टाळ्या वाजवा. हॅलो सगळ्यांनी आपला जागेवर प्रार्थना के लिए तैयार हो. प्रार्थना शुरू का जगी जय बदलित
माळी, तुषार गोरे, उमेश माळी, नाना घुगे, कडुगा कुंभार, भूषण पाटील, राहुल बाविस्कर, कमलाकर धनगर. घरचा अभ्यास न केलेले विद्यार्थी पद्माकर अशोक पाटील, दिलीप परदेशी, मनोज लोखंडे, ईश्वर परदेशी. आज खेळाकडे वगैरे देत नाही, पण सर्वांनी हात वर करायचे आणि एक असं या आपल्या मंडपाला राऊंड मारायचं फळ द्यायचं. हात वर करायचे, हळू नाही फळ द्यायचे सर्वांनी. या पुढे यायचं इमानदार विचारची कळले काय वाटते काही अर्थातूनच इकडे पुन्हा आपलं मैदान गाठलेलं आहे. म्हणजे याच्यातही काट कसं उशिरा यायचं आणि पुन्हा धावण्यामध्ये सुद्धा काट कसं. ठीक आहे, काय गोष्टी उद्या मात्र लवकर यायचंय, पळून जायचं नाही आणि अभ्यास त्यांनी शॉर्टकट मारला, त्यांना परत पनिशमेंट. एक मित्र असणं गरजेचं आहे. असंच कुठेतरी आपण नकळतपणे आज आयुष्याच्या 34 पर्यंत येऊन पोहोचलोय. आपल्या आयुष्याचे बालपणाचे दिवस, शाळेचे दिवस कसे गेलेत, पण जो खरा मित्र होता, खरा हाणामासाचा जो मित्र होता, त्याला ते कळलं की आपली मैत्रीण नाहीये, हिच्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय. कारण जर आपण एकदम जीवलग मित्र आणि मैत्रिणी तर आपल्याला कळतंय, त्यांची बोलण्याची, मेसेज करण्याची पद्धत आपल्या लक्षात येते. त्याने असला जीवलग असला तर तो आपल्याला कुठल्याही संकटात आणि कुठल्याही परिस्थितीत आपल्या जवळ उभा असू शकतो. असंच एक अनंत राऊत सरांची कविता आहे, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आता काही जणांचे असतील वनव्यासारखे, बरोबर आहे का नाही, की काही म्हणजे स्वार्थासाठी मैत्री करणारे पण भरपूर असतात. पण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांसारखी मैत्री बघा, की मृत्यूतही कवी कलश यांनी मृत्यूमध्ये सुद्धा भागीदारी केली. मग आपल्याला आजपासून सगळे आहे, पण तो तुम्हाला आज सहन करून घ्यायचा आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर 2 शिरा घाला, शिवाय गोर केला याच्या सोडणे सारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही यासारखा एक तू मित्र कर आरशासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अनंत राऊत सरांनी तर प्रत्येकाने एक जीवलग मित्र जवळचा ठेवायचा आहे. मैत्रिणींनी पण तसंच करायचं आहे. आपल्याला कोणीतरी हक्काची जवळची एक मैत्रीण पाहिजेच आहे. आणि सर्वांना माझी एक विनंती आहे, इथून दरवर्षी एक दिवस मित्र मुलींपर्यंत तर पोहोचू शकत नव्हतो, हे काम मुलींचं होतं. कारण कसं असतं, प्रत्येकांचे मिस्टर समजूतदार नसतात, काही कमी शिकलेले
एक कर्तव्य मुलींचं आहे की त्यांनी पुढच्या वेळेला आपल्या पूर्ण मुली आल्या पाहिजे आणि पूर्ण मित्र आपल्या या कार्यक्रमासाठी आले पाहिजे. आता प्रत्येकाने उभं राहून धन्यवाद. स्वतःचा परिचय द्यायचा आहे. उभं राहून सर्व मित्रमंडळी, मी धुळ्याला असते. माझे नाव सरला रमेश मोरे. मी धुळ्याला असते आणि प्राथमिक शिक्षिका म्हणून मी तिथं कार्यरत आहे. मी पहिलं माझं माहेर आणि सासर सोनाळा. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. सध्या तर मी हाऊस वाईफ आहे मुलांसाठी. नंतर सॉफ्टवेअरमध्ये माझं आहे करिअर. धन्यवाद. मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये ट्रायबल एरिया म्हणजे आदिवासी डिपार्टमेंटला क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आणि DS पाटील सरांचं एक स्वप्न होतं की माझा एक आणि तरी विद्यार्थी क्रीडा शिक्षकाचा किंवा एक खेळाडू असा. तर मी त्यांचं विनोद दत्तात्रय माळी, सुप्रीम लोडिंग कार्यरत, सुप्रीम लोडिंग ड्रायव्हर आहे आणि एक मुलगा एक मुलगी आहे. नमस्कार, माझं नाव रवींद्र रेसिंग नरोदे. मी सध्या पारधी या गावी राहतो. मी शेती करून नळ फिटिंगचे कामं करतो. मला माझी ओळख द्यायची तुम्हाला सांगायची गरज नाही. स्टेज डेअरिंग म्हटलं तर 1ली ते 10वीपर्यंत मी प्रत्येक भाषणामध्ये भाग घ्यायचो. परंतु आज शालेय जीवनाचा विषय वेगळा आहे, गृहस्थ जीवनाचा विषय वेगळा आहे. आपण शाळा सोडून 15 ते 16 वर्ष झाले. काय बोलावं, काय शिक्षकांविषयी काय बोलावं, विद्यार्थ्यांविषयी काय बोलावं, आज माझ्या 8 दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं. परंतु मी एकही काय म्हणतो आपण त्याला पुस्तक किंवा काही विचार विनिमय केला नाही. कारण काय बोलावं, आज आपले विद्यार्थी आणि मित्रमैत्रिणी हे आपले जुने आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर काय शेअर करावं हे याही उद्देशाने मी आज बोलतोय. माझे नाव सत्यवान नाना पाटील. शाळेमध्ये 1ली ते 10वी कविता आणि मी 1 नंबर किंवा 2 नंबर आमची कॉम्पिटिशन असायची. परंतु मधला काळ असा होता की मी शालेय जीवनामध्ये ध्यान दिलं नाही. DS पाटील सरांनी मला प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केलं की सत्यवान, तू वाया गेलेला विद्यार्थी आहे, तू सुधर मित्रा, तू सुधर, तू 1 नंबर येणारा विद्यार्थी आहे. मला तेव्हा सरांचा खूप राग यायचा, कारण माझं ते बालपण होतं. मला तेव्हा बुद्धी माझी प्रौढ झालेली नव्हती. परंतु आज कुठेही राहा, परंतु तुम्ही कष्ट करा, कष्ट करण्याची ताकद ठेवा. तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, तुम्ही हार्डवर्क करा, कोणत्याही क्षेत्रात करा, शेती असो, उद्योग असो किंवा अभ्यास करताना असो. मी तेव्हा ठरवलं की आपण शिक्षणामध्ये कमी पडतोय. मी माझा व्यवसाय, छोटासा व्यवसाय सुरू केला. आज माझा छोटासा व्यवसाय हा वटवृक्षार इतका भरला आहे की मी आज 10 जणांचे फोटो स्वतः भरू शकतो. आणि मी प्रत्येक विद्यार्थ्यांना, माझ्या मित्रमैत्रिणींना केव्हाही सांगतो, माझ्या मागे विचारा की मित्रांनो, मी पण गरिबीतून वरी गेलेलो आहे आणि तुम्हाला आयुष्यात केव्हा पण काम पडू, मला एक फोन करा. तुमचा हा मित्र जरी तुम्हाला फुलाची पकडी केव्हाही मदत करायला तयार आहे. मित्रांनो, आपण जीवनामध्ये कोणत्याही म्हणजे मोठमोठ्या पदावर जा, कुठेही जा, पैसा हा सर्वस्व आहे, बरोबर. पण तो प्रत्येक जण खर्च करेल याची जो आपला हृदय मित्रांसाठी केव्हाही अर्ध्या रात्री आपण प्रत्येकाने आत्मसात करा की कोणावर केव्हा प्रसंग येईल. माझाच मित्र गजाननला एक दिवस वाईट प्रसंग आला. त्याने 10 मुलांना फोन लावला. हालाकी बिचार त्याचं स्ट्रगल, त्याचं जीवन किंवा म्हणतो नाही आपण एक पनोती, जीवनामध्ये पनोती काय चीज असते तर ते गजाननला विचारा. त्या जीवनामध्ये माझा मित्र लहानपणापासून आम्हाला सोबत होते, परंतु त्याला आता मला बोलायला येत आहे. मी गजानन प्रकाश परदेशी, सुप्रीममध्ये सुपरवायझर कार्यरत आहे. मला 3 मुली 1 मुलगा आहे. नमस्कार, मी नितीन माळी. सध्या नाशिकला राहतो आणि माझा प्रोफेशन मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो, ट्रेडिंग करतो आणि टीचिंग म्हणजे स्टॉक मार्केटचे क्लासेस वगैरे माझे आहेत. सोबतच इंस्टाग्राम आणि यूट्यूबसाठी मी कॉन्टेंट क्रिएशनमध्ये व्हिडिओ बनवतो आणि सध्याला म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही 3 जण आहोत, वाईफ आणि 15 महिन्यांचा मुलगा. हॅलो, नमस्कार सर्वांना. माझं नाव अनिल युवराज लोहार. मी जैन इरिगेशन सिस्टममध्ये जॉबला आहे. मला एक 3 वर्षाचा मुलगा आहे. नमस्कार, माझं नाव सागर शिवाजी महाजन.
मी ॲग्रिकल्चर मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी एका कंपनीमध्ये डिझाईन डेव्हलपमेंट हेड आहे आणि आपले सगळे मित्र शेतकरीच आहे. तर मी एक ॲग्रिकल्चर मशिनरीचा डॉक्टर तुम्ही मला म्हणू शकता. तर मी भरपूर मोठ्या मोठ्या ॲग्रिकल्चर मशिनरी पण डेव्हलप करतो. कोणाला काही शेतीविषयक मशिनरीला काही हेल्प लागली तर मला कॉन्टॅक्ट करा, मी नक्कीच चांगल्या प्रकारे हेल्प करेन. मला एक मुलगी आहे 5 वर्षाची आणि दुसरं अंडर प्रोसेस आहे. खूप चांगला आनंद वाटला सगळ्यांना भेटून. थँक्यू. हॅलो, माझं नाव समाधान कृष्णा बारे. एक विषय असा आहे, जयराम गुरुजी आम्हाला ओळखत असतील कदाचित. त्यांची जी पट्टी होती, हॅलो सर गुरुजी, तुमची जी पट्टी होती ती आम्ही तोडलेली होती. त्याच्यात भागीदार सत्यवान पण होता. आम्ही तुम्हाला सांगितला ना होतो किस्सा, पण नंतर सचिन भावस्करांनी राहुल भावस्कर याने तो किस्सा सांगितला तुम्हाला. तुम्ही अक्षरशः इतकं तुटलं होतं आम्हाला की आजही आम्ही बोललेलो नाही सर. आणि खरंच तुमचा तो मार होता त्याचा आज आम्हाला फळ मिळालेलं सर. तुमच्या मारामुळेच आम्ही आज संज्ञान झालेलं आहे आणि व्यवस्थितरित्या पुढेचे पाऊल व्यवस्थित टाकतोय. आणि राहिला विषय पुढे 5वी झाल्यानंतर मला समजा इंग्रजीचा प्रॉब्लेम होता. नंतर आपले जे सुरेश पाटील सर आहेत त्यांनी हा भावाचे चुलत भावाचे आहे ना, त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्ही त्या मुलाला घेऊन या. मी त्याला आफ्टर 10 वर्षानंतर साहेब सॉरी सर आफ्टर 10 वर्षानंतर मी आता इंडस्ट्रीमध्ये गेलेलो आहे. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं. मी 10 वर्षापर्यंत शेती केली डिग्री झाल्यानंतर. आज मी मेंटेनन्स इंजिनियर म्हणून सर काम करतो कंपनीमध्ये. माझं लग्न झालेलं आहे, मला एक मुलगा आहे 5 वर्षाचा आणि एक मुलगी आहे 1 वर्षाची. ठीक आहे, धन्यवाद. दिलीप रमेश माळी, बँक बेंचर म्हणून आम्ही 3 जण फेमस होतो सर. काहीही झालं तर आमचं 3 गायचं नाव पुढे यायचं. आणि मी चांगलं काम म्हणा किंवा वाईट म्हणा, मी नापास झालेल्या मुलांना पुढे आणण्याचं काम केलेलं आहे. डिग्रीला असताना सुद्धा एक मुलगा 4 वर्षापर्यंत कंटिन्यू फेल होत आलेला होता. त्याला 4 वर्ष बाहेर कंपनीत जॉब करत होता. त्या मुलाचा विषय निघत नव्हता, त्याचा विषय मी काढून दिला. तुम्ही मला काही म्हणा, हे काम मी पहिल्यापासून करत आले होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये सेंट्रल लेवलमध्ये कार्यरत आहे. मला 2 मुली आहेत. आताच आमच्या समाजाने सांगितलं की नापास विद्या त्याला पुढे आणण्याचं काम केलं. मी सुद्धा सांगतो, त्याचा बघून त्याचा पेपर बघून मी 10वी पर्यंत आलो. आणि त्याने जे सांगितलं ते मी एक त्याचं जिवंत उदाहरण आहे. मी आता जामदार डेपोला आहे बस ड्रायव्हर म्हणून ST डेपोमध्ये. आणि लग्न आहे, 2 मुलं. नमस्कार, माझं नाव मुकेश गणपत गायकवाड. मला 2 मुली, 1 मुलगा, 1 मुलगी मोठी 15 वर्षाची आहे. मी केली. हॅलो, नमस्कार सर. मी चेतन पाटील, नाशिककडा. मी सर कोटक महिंद्रा बँक क्लस्टर हेड म्हणून काम करतोय. जवळपास 10 वर्षांपासून काम चाललंय माझं. मी माझ्याकडे जळगाव, धुळा, चाळीसगाव, नंदुरबार, चिखली, मेकर हा पूर्ण एरिया आहे आणि त्या एरियामध्ये मी काम करतोय. आणि माझं लग्न झालेलं आहे आणि 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. धन्यवाद सर, थँक्यू. मी सध्या पुण्यामध्ये जॉब करतोय, परंतु माझ्या कंपनी ऑप्सिकल जी आहे तिचा खूप विस्तार झालेला आहे. तर मी आता सध्या जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा आणि धुळे या 3 जिल्ह्यांचा मी एरिया मॅनेजर म्हणून काम बघतो. हॅलो, तू जंगलात येणार. माझं नाव अतुल एकनाथ पाटील. मी आता सध्या पास होऊन समजा 12वी 2 वेळा नापास झालो. गव्हर्नमेंटच्या 44 एक्झाम नापास झालो. त्याच्यानंतर शाळेमध्ये असं वाचलं होतं मी की अपयशाची पहिली पायरी चढल्यानंतर यशाची पहिली पायरी येते, बरोबर. पण ओरिजिनल जीवनामध्ये पुढे 2 वेळा नापास, गव्हर्नमेंटच्या 44 एक्झाम नापास झालेला विद्यार्थी सर.
शाळेच्या पायरीवर असं वाचलं होतं मी आपल्या इथं की अपयशाची पहिली पायरी चढल्यानंतर पुढची यशाची पायरी मिळते. परंतु ओरिजिनल जीवनात मी जेव्हा पायऱ्या चढलो ना सर, मागे वळून जेव्हा पाहिलं मी तर तेव्हा मी पायरीने चढलो सर. विजाची माझा डोंगर चढलो. त्याच्यानंतर आता मी सध्या शेती करून सर 12वी शेती करून सर समजा 12वीवर नोकरीला लागून वन खात्यामध्ये वनरक्षक म्हणून आहे. मी 9वी पर्यंत सपास झालेलो विद्यार्थी तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर कॉफी सेंटरला गेलो, ITI केला, 4 वर्ष विहिरीवर कामं केले. सर्वात महत्वाचा मुद्दा होता की लग्न. त्याच्यासाठी अभ्यास केला. भुसावळले रेल्वेमध्ये जॉबला आहे, टेक्निशियन 1 म्हणून आहे. आणि रेल्वेची नोकरी करता करता शेती पण करतो. मला एक मुलगा आहे आणि मध्ये कम्प्लायन्स ऑडिटर म्हणून कोटा राजस्थान इथे काम करतो. मला एक मुलगी आहे. माझे नाव निलेश प्रदीप. मी आता सध्या पुण्यामध्ये निगडी येथे राहतो. मी थर्मॅक्स कंपनीमध्ये क्वालिटी इंजिनियर म्हणून काम करतो. मला एक 7 वर्षाची मुलगी आहे आणि 3 वर्षाचा मुलगा. हॅलो, माझं नाव योगेश भास्कर पाटील. मला एक मुलगा आहे. मी बागायतदार शेतकरी. धन्यवाद. हॅलो, माझं नाव उमेश शुक्लाल माडी. मी सध्या BMC मध्ये फायर डिपार्टमेंटला आहे. मला एक मुलगी आहे. सध्या लोकांना जाग जायचे काम करतो. नमस्कार, माझं नाव विशाल पुरुषोत्तम पाटील. मी पुण्याला असतो. मी बँकमध्ये जॉबला आहे. मुलगी. नमस्कार, मी नितीन गाडेकर. मी एक इलेक्ट्रिक इंजिनियर आहे. आता माझं गव्हर्नमेंटला सिलेक्शन झालेलं आहे, गव्हर्नमेंट ITI ला पुण्याला. नमस्कार, नाना चिंदुगुले. व्यवसाय शेती, 2 मुले आहे. नमस्कार, नंदू पाटील. शेती करतो. शेती चांगल्या प्रकारची करतो. बॉल शेकर जमीन आहे. घरची 12 एकर आहे. दुसऱ्याची 10 एकर करतो. बाग लावला 10,000 एकर बाग लावलेला आहे. काही नेमकी लावतो 1 एकर. नमस्कार, माझं नाव भूषण तुकाराम साळुंके. मी ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतो गुजरातमध्ये. मला 2 मुली आहे. पण माझा एक विषय होता की असं सांगायचं होतं आपल्याला, लाडका बहीणला पैसे आणि आपल्या रिकाम्या लोकांना पैसे नाही. काम धंदे करा, बाजाराला पैसे द्या. त्याच्यामध्ये आपण हप्ते वगैरे काढले की त्यांना हप्त्यांना द्या. आणि बायांना कधी पैसे दिले ते बाया रिकाम उलटे हो. कसं का झालेलं असतं. आपण काहीतरी 2 गोष्टी आपल्याला पाहिजे होतं ना. बाई म्हणता तुम्ही घरी देत आणि काही देत आणि तो विषय मग कधी लोकच कमवत राहता. बायांना बी द्यायला पाहिजे थोडंफार. आता मला दिसतो. शेवटी माझे 10वीपर्यंत जे मला पुढे घेऊन गेले त्यांनी मला सहकार्य केलं की बा तू आमच्यासोबत तू 10वीपर्यंत आला बा तर तुला आमच्यासोबत यावं लागेल. माझं लग्न झालेलं आहे. माझे सासरवाडी सिंदखेड राजा तालुका, तिथं साखरखेडा म्हणून गाव आहे, तिथली साखरवाडी आहे. मला 2 मुली आहेत. बस संपला. यांना माझा नमस्कार. कारण मला सर्वात जास्त माझ्या शालेय जीवनात जो ठेपला असेल तो वानखेडे सरांचा पहिला दिवस होता जॉईनिंगचा. इथं पारधी शाळेला पहिला दिवस होता जॉईनिंगचा. आणि वानखेडे सरांनी इतकं ठोकलं होतं की 2 दिवस आम्हाला ठेवायला गेले नव्हते माझ्या. माझ्या पण पहिला दिवस. आणि आज खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की आपण असा कार्यक्रम घेतलेला आहे. कारण ह्या कार्यक्रमातून आहे मित्रांनो, सर्वप्रथम आज कोणीतरी काही जॉबला आहे जो तो त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये त्याच्या संसारामध्ये व्यस्त आहे. परंतु मित्रांनो, मला फक्त 2 सेकंदात एकच सांगायचं होतं की जे आपण हे जे कार्यक्रम घेतलाय आता याच्या पुढे असंच आपला ग्रुप राहू द्या. आणि ह्या ग्रुपमधनं जे आपले प्रामाणिक की काही बांधव आहेत, मित्र आहेत जवळचे की ते खरंच गरिबीत आहे आणि ज्याच्याकडे काहीतरी प्रामाणिकपणाने पैसा आहे, तर त्या गरीब मित्रांना आपण सपोर्ट म्हणून आपण मदत करावं, हा माझा उद्देश आहे. आणि प्रत्येकाने आपला मित्र म्हणून काही उद्या आपण पुढे एखादी पार्टीला गेलो ना, आपण 2-4-5 हजार रुपये कधीच खर्च करून टाकतो.
पण एखादी त्रास असतो की त्याला हॉस्पिटलला जायचं असतं, कोणाला टायफॉइड असतो, कोणाला काही असतं, किंवा त्याच्या फॅमिली मेंबरला काही प्रॉब्लेम असतो, त्याला हॉस्पिटलला जायला लोकांच्या रोगाने जावं लागतं आणि त्याला शेतात काम करून पैसे द्यावे लागतात. जसं आता भरपूर लोक आहेत, मी नाव नाही घेऊ शकत वैयक्तिकरित्या, तर आपण ह्या लोकांना कधीही त्यांचा फोन आला तर आपण सपोर्ट करण्यासाठी. तर त्याच्यातले काही मी खूप सगळे काही शेअर करणार नाही, पण जे काही शाळेविषयीचं आहे, मी शाळेमध्ये इयत्ता 8वीपासून आले होते आणि 8वीपासूनचा जो माझा अनुभव आहे तो खूप छान असा आहे. आणि इथून जे मिळालेले जे काही संस्कार आहेत किंवा जो काही मित्रमैत्रिणींचा ठेवा आहे तो मी अजूनपर्यंत आयुष्यामध्ये तो तसाच ठेवलेला आहे. आणि असे खूप सारे मित्रमैत्रिणी पण जमा केलेले आहेत. आणि सध्या मी शिक्षिका म्हणून काम करते आणि जे काही आपल्या शिक्षकांनी किंवा मॅडमने जे काही आपल्याला संस्कार दिले आहेत मुलांना घडवण्याचे, तेच काम मी आता करत आहे. आणि त्याने दिलेल्या गोष्टींचा नेहमीच मी लक्षात ठेवून तसंच चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. पाटील, लग्नानंतरचं नाव प्रियांका दीपक वाघ. मी बृहन्मुंबई महानगरपालिका इथे कार्यकारी सहाय्यक या पदावर जल अभियंता विभागात कार्यरत आहे. येणं हे वेगळं होतं, माझ्यासाठी वेगळा अनुभव होता, पण सर्वांनी मला 10वीला म्हणजे खूप छान प्रकारे सगळ्यांनी सपोर्ट केला, त्याबद्दलही धन्यवाद. थँक्यू. आज जे पण आहे ती मी तुमच्या मार्गदर्शनामुळेच, तुमचे ते अनमोल मार्गदर्शनामुळे आज आम्ही सगळे सक्सेसफुल आहोत. आज ऑफिशियल कारणामुळे मी नाही येऊ शकली. माझी खरंच खूप इच्छा होती, पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जबाबदारीपासून दूर नाही जाता येत, असेच झाले. पण जर पॉसिबल झाले ना तर परत हा आपण संमेलनाचा आजच नाही, असे खूप दिवस कमी पडतील की आपल्या सर्व गुरुवरांचं कौतुक या शाळेबद्दलचं कौतुक आपण करू शकतो. मी फक्त एकच सांगेल की सर्वांना मला एक थँक्स म्हणायचं आहे की तुम्ही आम्हाला खूप काही दिलं आहे. संस्कारांची जी शिदोरी दिलेली आहे त्यातून जे आम्हाला छान घडवलेलं आहे त्याचा उपयोग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये करतोच आहे. पण आता जेव्हा आम्ही एक पालक झालो आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टींची जाणीव इतक्या प्रकटतेने होते की नाही आपल्याला सर रागवायचे, बऱ्याचदा काही समज द्यायचे, तेव्हा राग यायचा, पण आता कळतं की नाही ती किती इम्पॉर्टंट होतं. त्याचाच उपयोग होता आम्ही आमच्या मुलांसाठी करतोय. आणि आमच्या मुलांना या शाळेबद्दल इतक्या काही गोष्टी सांगत असतो की त्यांनाही कळतं की लहान मुलगी माझी ती मला नेहमी विचारत असते की तुमची स्कूल कशी, तुम्ही कसे राहायचे, काय काय करायचे स्कूलला. तर या शाळेमध्ये इतक्या काही गोष्टी आहे की तिला मुलांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे आणि ज्यांनी येण्याचा प्रयत्न केला त्यांचे खूप खूप आभार. मी कधीही गावाकडे लवकर येत नसते. ॲक्च्युली मला 1 इयर झालेलं यायला. तर मी गेट टुगेदरसाठी आले ॲक्च्युली पुण्यावरनं. त्याच्यानंतर शाळेने खूप काही दिलं आहे आपल्याला, संस्कारांची शिदोरी दिली आहे, वळण दिलं आहे, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे शिकवली आहे. मी 1ली ते 5वीपर्यंत जामनेरला होती, 6वीपासून मी शाळेत आलेली आहे. त्याच्यानंतर मॅम झालेत, सर झालेत, परत DS पाटील सर झाले. DS पाटील सरांनी स्पोर्ट्समध्ये पण खूप खूप म्हणजे विद्यार्थी भागात राहिल्यामुळं जाणवते की गावाकडची जी शाळा आहे ना तिचा जो गोडवा, त्या आठवणी, ते शिक्षण शहरी भागात नाही आहे. भरपूर प्रमाणात आता बदल झालेला आहे. ज्याने ZP किंवा या शाळा प्रत्येकाला वाटते की आपला मुलगा चांगल्या शाळेत जावं, ते जावं, पण ह्या ज्या सुंदर आठवणी आपण जगलेल्या आहेत ना ते आपल्या मुलांना जगायला भेटणार नाही. मला तरी असं आपण एकत्र याच निमित्ताने इथे जमलो. 15-16 वर्षानंतर आपण इथे एका ठिकाणी आलो. खूप छान वाटतंय. धन्यवाद. आणि खूप चांगलं वाटलं 15-16 वर्षातून भेटलो म्हणून. धन्यवाद. 2-4 राऊंड मधली सुट्टी झालेली असताना ग्राउंडवर अशा मुलांनी 8वीच्या विद्यार्थ्यांनी सायकल फिरवल्या. पूर्ण ग्राउंडमध्ये त्यांनी गोंधळ घातला आणि सरांनी नंतर वर्गातून मला ग्रुप बोलवलं. आता मला असं वाटलं आपण नवीन आलोय, काहीतरी सर आपल्याला देतील सत्कार वगैरे काहीतरी असेल आपला. मी एकदम गेलो, काय सर. नंतर सर आले आणि एक न विचारता एकच डायरेक्ट कानाखाली लावली. त्या ठिकाणी सभी पाटील सरांचं आगमन झालेलं आहे. वैज्ञानिकाला हे विचारायचं आणि तुला कानाखाली का मारली याचं कारण एक आहे म्हणे, कारण तुझा शर्टाचा खिस्सा फाटलाय.
बाजारामध्ये जर बैल तुम्हाला ओळखायचा असला तर त्याची शेपूट बघायची नाही आणि विद्यार्थी ओळखायचा असला तर ड्रेसिंग बघायची. त्या दिवसापासून मी ठरवलं की आजपासून आपण ड्रेसिंग क्लिअर ठेवायची. म्हणजे ती शिकवण माझ्या डोक्यामध्ये आज पण आहे. धन्यवाद. या ठिकाणी सर वेळेत वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहे. त्याला श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. स्काउट गाईड के लिए आपको कमी शिकल्यामुळे माझं खूप नुकसान झालेलं आहे. मला समजत नव्हतं की कमी शिकल्यामुळे माझं कमी वयामध्ये लग्न पण झालं. आई वडील शेतकरी होते आणि सर लोक खूप जीव तोडून सांगत होते की शिक्षण खूप महत्त्वाचं आहे, शिक्षण तिसरा डोळा आहे. पण मी घरचे लोक फक्त शेती गरिबीमुळे शेतीकडे जास्त लक्ष दिलं. आम्ही 3 बहिणी होत्या, 2 भाऊ होता, मोठं परिवार होता आणि माझं लग्न लवकर करण्यात आलं. लग्न अशा ठिकाणी करण्यात आलं की एकदम विचित्र असं मला भेटलं स्थळ. तर तिथं मी 8-10 वर्ष राहिले. आई वडिलांचं नाव कमवू असं 8-10 वर्ष मी राहिले. पण मला मुलगा वाढी लागायचं हे करायचं शिकवायचं तर मी CRTचं काम पण केलं. पण सगळ्यांचं म्हणणं असं झालं की तू एकटी जीवन जगू शकत नाही, त्या तुझं हिच्यावर बघणार नाही. तर माझं लग्न करण्यात आलं. तिथं माझं चांगलं झालेलं आहे. धन्यवाद. खूप चांगला प्रोफेशन आहे. मी व्यवसायाने शिक्षक नाही होऊ शकलो तरी पण मी इंडस्ट्रीयल कंपनीमध्ये असताना प्रायव्हेट क्लासला टीचिंग करतो आणि जेवढं होता येईल कंपनीमध्ये पण तेवढं मुलांना शिक्षण देत असतो. म्हणजे मी जे शिकलेलं आहे ते माझ्या ज्युनियरला शिकवायचं काम मी करत असतो आणि खूप चांगलं वाटलं सगळ्यांना भेटून. धन्यवाद. माझ्या प्रोफेशन निमित्त मी खूप लोकांसमोर बोलू शकतो. पण एवढ्या लोक आपले हे जे शाळेचे आपण मित्र सगळे भेटलो आहोत, एवढ्या म्हणजे तुमच्यासमोर बोलता येत नाही आहे मला लिटरली. तुम्ही माझं काम बघितलं असेल, मला तुम्ही यूट्यूब किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला बघत असाल, कॉन्फिडेंटली बोलू शकतो. पण तुमच्यासमोर जेव्हा मी उभा राहतोय मला बोलता येत नाही आहे लिटरली. बरं ठीक आहे, मी जास्त काही बोलत नाही. बट दैनंदिन लाईफचं म्हणजे सगळ्यांच्या मागे टेन्शन आहे. आपलं कामाचं रुटीन खूप साऱ्या गोष्टी आहेत माझे. बट त्या सगळ्या विसरून एक तो दिवस जगण्याची आम्हाला तुम्ही संधी दिली. खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचं. त्यानंतर शिक्षकांना मी एकच म्हणजे सांगू इच्छितो, सर तुमची छडी, तुम्ही लावलेली शिस्त आणि तुम्ही दिलेले संस्कार खूप खूप आम्हाला कामात येत आहेत. खूप आम्हाला पुढे ग्रो करण्यामध्ये मदत करत आहे. दॅट्स इट मित्रांनो. मी एवढंच बोलून मला जास्त इथे बोलता येत नाही. थँक्यू. यानंतर उमेश बोल. तुम्ही बसलेले सर्व त्यावेळचे विद्यार्थी आणि आताचे मित्र यांना थोड्याशा काही जीवन जगण्याच्या टिप्स देतो की जेणेकरून जे संस्कार आम्ही दिलेले आहेत, घरच्यांनी केलेले आहेत आणि ते संस्कार दिल्यानंतर तुम्ही त्याप्रमाणे आपलं जीवन जगत आहात. बऱ्याच जणांनी आता आठवणी सांगितल्या, मग त्यात आणखी आता काही जर त्याच्यात सुधारणा केली तर निश्चितच आणखी जीवन हे सुंदर होईल. सन्माननीय विचारमंच आणि उपस्थित माझ्या मित्र आणि मैत्रिणींना सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही जे आम्हाला बोलवलं आणि आमचा या ठिकाणी सन्मान करतायत. खूपच आम्हाला आमचं ऊर असं भरून येत आहे की हे विद्यार्थी किती सुज्ञ झालेले आहेत, किती सुजाण झालेले आहेत की त्यावेळेस न ऐकणारे, सर्वच नाही पण बरेच असे होते की जे सांगितलं ते ऐकत नव्हते. पण आज मात्र त्यांनी सर्व विसरून सन्मान केला. हे आमचं आम्ही परमभाग्य समजतो. कारण हा जो फेटा आहे, हा फेटा सर्वच त्या ठिकाणी
घालू शकत नाही लग्नाच्या वेळेस आणि नंतर आता. कारण या मोबाईलच्या माध्यमातून तुमच्याजवळ असलेले जे मोबाईल नंबर आहेत त्या मोबाईल नंबर मिळवून सर्व एकत्र आलेले आहेत आणि एकत्रच राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा आणि जे काही सुखदुःख आहेत या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. कारण जीवन क्षणभंगूर आता झालेलं आहे, केव्हा काय होईल सांगता येत नाही. म्हणून एकमेकांना जे सुखदुःख आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातून निश्चितच मार्ग निघतो. काही आपल्या मित्राला शेअर केला तर निश्चितच त्याच्यामधून मार्ग हा निघू शकतो. आताच कोणीतरी सांगितलं की संकटाच्या वेळेस सावरतो, मग त्या ठिकाणी पैशाची मदत असेल, मग त्या ठिकाणी एखादी डॉक्टर असेल आपला मित्र आणि तो ग्रुपमध्ये आहे आणि तो डॉक्टर एखादी आपल्या घरामध्ये तर असेल त्याच्याशी संपर्क केला तर निश्चितच आपला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कृषीशी संबंधित त्याचं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची मशिनरी त्याच्याकडे आहे. आणि आता आधुनिक मैत्रिणींमध्ये सुद्धा काही मैत्रिणी जॉबला आहेत. मग एखादी वेळेस त्या मैत्रिणीचा सल्ला घेऊन तिच्या ओळखीने आपल्याला सहज त्या ठिकाणी हा सल्ला फार महत्वाचा आता झालेला आहे. कारण या ग्रुपमुळेच आपल्याला एकमेकांना मदत होणार आहे. म्हणून सर्वांनी जुळून राहा. आणि म्हणून शेवट माझं लांबलेलं जे ते थांबा. टांग टिंग टिंगा तर टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा तर टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा तर टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा तर टांग टिंग टिंगा. ठीक आहे. गैतून सासरवाडी मी गैतून सासरवाडी चटली गंमत गंमत ऐका ना थोडी, चटली गंमत गंमत ऐका ना थोडी. जोताकडे सण सोडी गडी सकाळी नवून म्हणे बायको दौडी, नाना हात चवडी मी गैतून सासरवाडी चटली गंमत गंमत ऐका ना थोडी, चटली गंमत गंमत ऐका ना थोडी. जोताकडे सण सोडी गडी सकाळी नवून म्हणे साली दौडी, गैतून सासरवाडी चटली गंमत गंमत ऐका ना थोडी, चटली गंमत गंमत ऐका ना थोडी. नाही बऱ्याच मुलांना बघितल्यानंतर अनेक आठवणी दाटून आल्यात. मी थोडा स्ट्रिक्ट पण होतो आणि त्याच्यामुळे बरेच मुलं माझ्याजवळ घाबरायचे. पण मित्रांनो एकच सांगेल, थोडक्यात बोलतो 2 मिनिटात. तुमचा हा प्रवास या शाळेपासून सुरू होतो, तुमचा हा प्रवास या शाळेपासून सुरू होतो आणि तुमच्या जीवनाला एक वळण वेगळं वळण देऊन जातो. बऱ्याच टिप्स दिल्यात. तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे, तुमचा सोशल मीडियाचा ग्रुप असेल, त्याच्या माध्यमातूनही थोडं जागृत राहा. मोबाईल हा तुमच्यासाठी आहे, मोबाईलसाठी तुम्ही नाही. एक लक्षात ठेवा. ग्रुपवर तुम्ही सर्व मित्रमैत्रिणी आहात, त्याच्यासाठी करा. स्नेह संमेलन याच्यासाठी असतं की तुम्ही आयुष्याच्या खूप मोठ्या गप्पा, ते म्हणतो आपण खूप उंच गेला पंख मिळाले पाखराला, खूप उंच उडाला आकाशी. पंख मिळाले पाखराला, खूप उंच उडाला आकाशी. हे आकाश तुझ्यासाठी आहे, अथांग आकाशात घे भरारी पाखरा, घे भरारी पाखरा. तुमची ही भरारी तुमच्या जीवनाला खूप वेगळं
वळण देऊन जावं. एक थोडंसं पण महत्वाचं आहे तुमच्यासाठीच आहे. बदल जाओ वक्त के साथ, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो. मजबूरियों को मत कोसो, मजबूरियों को मत कोसो. हर हाल में चलना सीखो, हर हाल में चलना सीखो. मन में बैठत सदा गुरु है भ्रम का काल. गुरु मन में बैठत है सदा गुरु भ्रम का काल. गुरु अवगुण को मेठत, गुरु अवगुण को मेठत. मिटे सभी भ्रमजाल, मिटे सभी भ्रमजाल. तोच पूर्वीता पाणी दुधाची होय भिन्नता, पाणी दुधाची होय भिन्नता. तैसे तुझे ज्ञान स्पर्श चित्ता. याचा अर्थ असा असतो की गुरूंनी तुम्हाला जे ज्ञान दिलंय ना, त्या ज्ञानाचा उपयोग तुमच्या या समाजामध्ये, तुमच्या या मैत्रीमध्ये, तुमच्या परिवारामध्ये, आजूबाजूला त्या ज्ञानाचा वापर करा. त्याचा सकारात्मक जर आपण वापर केला तर तुमच्यातला आपण जास्त दिवस नाही टिकणार, कारण आपण खूप विषारी खातोय ना. यांनी चांगल्या गोष्टी, चांगले अनुभव, त्यांचा संघर्ष त्यांच्यासोबत होता. आपण पाहिलेला तो संघर्ष आठवणीत ठेवा. त्या संघर्षाची किंमत जाणून घ्या. आपण भोगलेले संघर्ष तुमच्या मुलांना त्याचा आदर्श त्यांच्या समोर ठेवा, तुमच्या परिवारासमोर. मुलींनी आपल्या परिवाराला, आपल्या सगळ्या याला खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचे सासू सासरे असतील, तुम्ही दोन परिवारातला दुवा, मुलांनाही जीव लावा आणि तुमच्या सासू सासऱ्यांना सुद्धा जीव लावा. मुलांनाही सांगतो, तुमच्या आई वडील नुसतं बायको मागेच पडू नका. तुमच्या आई वडिलांनाही जीव लावा. अरे त्यांना आता काम करायला नको लावा शेतात, असा दुवा तुम्ही पण आज आई वडिलांना, आता खूप कष्ट झालेत त्यांना काम करायला नको लावा. त्यांना मेहनत खूप झाली त्यांची आता. आणि व्यसनांपासून दूर राहा, मोबाईल पासून शक्यतो दूर राहा. माझा मोबाईल बघा, मी असा मोबाईल वापरतो, मला खूप बोलतात लोक, हो सर तुम्ही काय तुमच्याजवळ आहे नाही का, तुमच्याजवळ मोबाईलला पैसे देऊ का? नाही म्हटलं मला बरं आहे माझा मोबाईल. ठीक आहे, तुमची रजा घेतो आणि तुम्हाला पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. 2 शब्द आम्हाला सांगावे. या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहीन युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईच देवमाना, वंदा गुरुजनांना, हृदयात आपल्या त्या देशाभिमान. अशी पाखरे येती आणि स्मृती देऊनी जाती. क्षणातल्या भेटी, क्षणातल्या गोष्टी. मित्रांनो, तुम्ही आता संसारिक झाले. बिना चाकी गाड़ी भी क्या गाड़ी, बढ़ सकती नहीं आगाड़ी और बिचारी. है बिना चक्र के सारे यंत्र अधूरे, कर सकते नहीं राष्ट्र के सपने. तुमच्या या संसारामध्ये तुमचे दोघांच्या चाका जर व्यवस्थित असतील तर तुमचा संसार पुढे गेल्याशिवाय राहतील. कारण या गाडीला दोन्ही चाका जर असतील तर ती गाडी पुढे जाऊ शकते. अरे बैना काय म्हणतेलं, अरे संभव मिळते बात. तुमचं दोघांचं समायोजन जर असेल तर तुमचा संसार सुखी होऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही कितीही मोठे झाले तरी 3 व्यक्तींपेक्षा तुम्ही मोठे होऊ शकत नाही. पहिल्यांदा तुमचे आई वडील, तुम्ही कितीही मोठे झाले तर त्यांच्यापेक्षा मोठे होणार नाही. दुसरा गुरु, गुरुला ज्ञान देण्याचं कार्य तो करत राहतो.
हे तुम्ही किती आत्मसात करायचं हे तुमच्या मनाचा प्रश्न आहे. आणि तिसरा मुद्दा, कोणताही माणूस देवळात गेल्यानंतर नतमस्तक झाल्याशिवाय जात नाही. म्हणून आई वडिलांपेक्षा आपण मोठे होत नाही, गुरुपेक्षा आपण मोठे होऊ शकत नाही आणि परमेश्वरापेक्षा आपण मोठे होऊ शकत नाही. म्हणून आपण आपली पायरीच पाहून विद्यार्थी मित्रांनो सांगण्यासारखं बरंच काही. तुम्हाला मी रामधून फक्त सादर करतो, ते ऐका आणि मग मला सांगा. यह नहीं मेरा यह नहीं तेरा, ईश्वर का सब राज है, ईश्वर का जल ईश्वर का फल, ईश्वर का यह राज है. रह गया सोना रह गई चांदी, दो गज कपडा साथ है, दो गज कपडा साथ. काय आपलं तुमचं माझं काय आहे? अरे हे सगळं परमेश्वराचं आहे. आणि दुसरं एक समाधान लक्षात ठेवा, आम्ही दुकान मांडलेलं आहे. मेरे मालिक की दुकान में सब लोग उनका करता, मेरे मालिक की दुकान में सब लोग उनका करता. जितना जिसके भाग्य में होता उतना ही वो पाता. समझदार तो चुप रहता है, मूर्ख शोर मचाता. मेरे मालिक की दुकान में सब लोग उनका करता, सब लोग उनका करता. नमस्कार, जय हिंद, जय महाराज. दोन विद्यार्थी मित्र होते. दोन विद्यार्थी मित्र बसले, ते बसले मुंबईवर आणि महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बसलेली होती. आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. ते दोनच जण होते. ते म्हणायला लागले गाडी में छनन छनन वगैरे. ते बसले मुंबईवर. पुढे दुसरं स्टेशन आलं, तिथून जाऊन कोल्हापुरी बसले. कोल्हापुरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कोल्हापूरचे काय प्रसिद्ध आहे? पहिलवान प्रसिद्ध आहे, पहिलवान. गाड़ी में बैठे दो कोल्हापुरी, गाड़ी में बैठे दो कोल्हापुरी, गाड़ी में काय पहिलवान कुठलं स्टेशन आलं? दोन मद्रासी बसले. गाड़ी में बैठे दो मद्रासी, गाड़ी में बैठे दो मद्रासी, वो कहने लगे नारल पानी नारल पानी, और कहने लगे नारल पानी नारल पानी. गाड़ी में बैठे दो उडुपी, गाड़ी में इडली सांबर वैर, गाड़ी में छनन वैर. गाड़ी में बैठे दो खानदेशी, गाड़ी में बैठे दो खानदेशी, गाड़ी में तू ये मैं. शिक्षक जाधव सर, जाधव गुरुजी यांनी आपण मनामध्ये व्यक्त करू असं त्यांना विनंती करतो. 10वी आणि 12वीच्या परीक्षा आपल्या ट्युशन घेतात. नोकरीवाल्यापेक्षा त्याच्यातून चांगलं आहे. आज माझं वय 77 चालू आहे. पेन्शनमध्ये जाऊन मला आज 19 वर्ष होत आहेत. मी 1966ला नोकरीला लागलो. एका शाळेवर गेल्यानंतर तिथे 1 वर्ष राहिलो आणि मग दुसऱ्या शाळेवर बदली झाली. तिथे शाळा अध्यापक म्हणून 4 वर्ग शिकवायचे आणि त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलं की तुम्ही 11वी पास झाले नाही तर तुम्हाला खात्यातून कमी करून टाकू. त्या भीतीच्या पोटी मी बाहेरून परीक्षा दिल्या आणि बाहेरून परीक्षा देऊन 11वी पास झालो. 1971ला 11वी झालो. 72ला माझा D.Edला नंबर लागला. 74ला D.Ed पूर्ण झालं आणि 14 वर्ष एकाच तांड्यामध्ये माझी नोकरी झाली. रामदेववाडी शिरसोलीच्या जवळ. तिथून बदली होऊन मी 87 साली आपल्या पाळधी बॉईजच्या शाळेत आलो. इथे 3 वर्ष राहिलो. 3 वर्षानंतर माझी पुन्हा लोणीला बदली झाली. लोणीला
बदली होऊन 90मध्ये पुन्हा कन्या शाळेत आलो. 95-96 पर्यंत मी कन्या शाळेत होतो पालडीला आणि पुन्हा कन्या शाळेतून बॉईजमध्ये बदली झाली. बॉईजमध्ये आल्यावर तिथून मला पदोन्नती मिळाली मुख्याध्यापकाची लेलेनगरमध्ये. तिथे मी जानेवारी 2004ला मुख्याध्यापक झालो आणि तिथून मुख्याध्यापक गोष्ट ऐकली होती मी पेपरला. तो मुलगा 18-20 वर्षाचा होता. तर त्याला एवढा मोबाईलचा ना, रात्रंदिवस तो मोबाईलच बघायचा. आई कुठे आहे आणि बाप कोण आहे हे त्याला ओळखू येत नव्हतं, एवढा तो त्या मोबाईलच्या नांदी लागला. तर तो 3-3, 4-4 दिवस जेवत नव्हता. शेवटीला डॉक्टरकडे त्याला मुलांना आपल्या आता माझे नातू आहे, तुमचे मुलं आहे, तुमच्या मुलांना चांगलं वळण लावा. आज सकाळची गोष्ट मी शेताकडून येत होतो गाडीवर आणि तुमच्यासारखा एक तुमच्या वयाचा माणूस तोही गाडीवर चालला आणि तिथे थांबला. आता तो जो भाग आहे थोडासा माग असलेला भाग होता. आता तो त्याच्या शेतात चालला, मी माझ्या शेतातून घरी आलो आणि एका दुकानावर थांबलो. 2 मुलं त्याच्या मागे गेला, ओ दट्ट्या अरे आम्हाला गाडीवर बसले रे. आता तो एवढा मोठा माणूस ओव्हरायला म्हणजे पावजी काय संस्कार आहे. म्हटलं भाऊ ते इंग्रजी शाळेत जाता, आता खाजगी शाळेत जास्त पैसा देतात ते. तिथे काहीही बोलले तरी त्यांना कोणी मना करत नाही. आपल्या आता एक पद्धती झाली आहे आमच्याकडे. एखाद्या वेळेला 10वी 12वीचे मुलं येतात ट्युशनला मुलाकडे, ते बोलतात एखाद्या वेळेला, ओ बैला साऱ्यांना अरे तो बैल आहे, तू कोण आहे रे म्हैस. म्हणजे त्यांना तुम्ही आवरानं जरा शिका. तर चांगलं वागणं, चांगलं बोलणं सांगतील काय. हे जे कार्यक्रम सुरू झाले याची जी सुरुवात आहे ही सुरुवात माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसापासून आहे. आणि त्यावेळेला मग मी 93-94ची जी बॅच होती त्या सर्वांचे फोन नंबर मिळवले, सर्वांना एकत्रित केले आणि पहिला कार्यक्रम खरोखर सांगतो इतका आनंद होतो, खूप आनंद होतो. बघा विद्यार्थी मित्र, मला जवळजवळ 2-3 जणांचे फोन आले आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, बघा सुरुवातीला चेहऱ्यांना थोडंसं निहाळता एक रंग आला आणि सगळे चेहरे आपलेसे झाले. असं ही 2008ची बॅच. गजानन थोड्या वेळापूर्वीच बोलला, बघितला तर तो पवन नेहमीच शिकवताना काहीतरी हसत राहायचा, तसा तो विद्यार्थी आजही हसतोय. सरांनी पण सांगितलं की सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये खूप साऱ्या, हा जो वर्ग आहे हा पुढेच होता. चेतनाला बघितल्यावर ललिताचा मला आता व्हिडिओ कॉल होता, त्यावेळेस मला तिचं गाणं आठवत होतं की पैरो में बंधन आहे. या पैरो में बंधनमध्ये सर्व मुली अडकल्या आणि तुम्ही पण त्यातही अडकलेले आहात. तुम्ही काही सुटलेले नाहीत, तुम्ही सर्व अडकलेले आहात. या सगळ्या या आपल्या जीवनामध्ये आपण एक पोहत चाललोय. खूप अडचणी येत आहे आपल्याला, परंतु तरी सुद्धा आपण या अडचणींना मात करूया आणि पुढे जाऊया. मी एक छोटीशी गोष्ट सांगते बाळांनो तुम्हाला, म्हणजे माझ्यासाठी बाळच आहे तुम्ही, खूप मोठे झाले असं वाटत नाहीये, सगळे छोटेच आहात आणि म्हणून मी बाळ हा शब्द वापरला. आणि बघा एक मुलगा असतो आणि रस्त्यातून चालत जात असताना त्याला एक फुगेवाला दिसतो आणि त्याच्याजवळ खूप सारे फुगे असतात. त्या फुग्यांमध्ये लाल रंग, हिरव्या रंगाचा, निळ्या रंगाचा, पांढरा, पिवळा, गुलाबी असे खूप सारे फुलं असतात. आणि तो मुलगा या फुग्यावाल्यांच्या मागे धावत चालतो आणि बरेच जण त्याच्याकडून फुगे घेतात. मग त्या मुलाला कोणी असं दिसतं की कोणी म्हणतो मला निळा दे, कोणी मला हिरवा दे, कोणी मला पिवळा दे, कोणी गुलाबी दे, असे वेगवेगळ्या रंगांची फुगे ते घेतात आणि मस्तपैकी ते मुलं निघून जातात. आणि या छोट्याशा मुलाला मात्र खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. त्या फुगेवाल्याला तो विचारतो, त्याचा शर्ट ताणतो आणि त्याला म्हणतो, फुगेवाले दादा तुम्ही काळ्या रंगाचा फुगा सुद्धा उडू शकतो का आकाशात. त्यावेळेस त्या फुगेवाल्याला प्रश्न पडतो की
हा जो फुगा आहे हा फुगा रंगावरून उडत नाही. त्या मुलांना ते समजवतात, बेटा फुगा हा रंगावरून उडत नसतो, हा फुगा त्याच्यामध्ये असलेल्या हवेच्या गुणधर्मामुळे उडत असतो. तशी तुम्ही सर्व आहात, तुमच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि त्या गुणधर्मावरतीच तुम्ही आज या आकाशामध्ये उंच भरारी घेतली आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या आज सेटल झालेला आहे. कुठे आणि कुठे जॉब करत आहात. आपल्या जीवनामध्ये तुम्ही सेटल होताना तुम्हाला खूप अडचणी आल्या असेल, परंतु आपण आपल्या आपल्या या गुणधर्मामुळे आपण जिथं आहोत त्याच्यापेक्षाही तुम्ही प्रगती करू शकतात. असंच मी आज एक तुम्हाला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द मी इथं संपवते आणि सर्वांना मी शुभेच्छा देते पुढील. आणि बऱ्याच शिक्षकांनी सहकाऱ्यांनी तुमच्या अनुभव सांगितलेले आहे की तर इतर जे विद्यार्थ्यांचे जे जे काही भ्रमण करून आज या त्या दूर करण्यासाठी आपण या शिदोरीची प्रत्येकाला मदत होईल अशा बरेचशा आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अतिशय आनंदाचे क्षण आले, येणार, येतील, येऊन गेलेले आहेत. काहींचं जीवन ते स्थिर एखाद्या नदीच्या प्रवाहामध्ये मध्यम प्रवाहामध्ये वाहत आहेत. काही सुरुवात होते, काहींची बिलकुल सगळे व्यवस्थित सेटल झालेले तुमच्या जीवनातला एक आत्मिक क्षण अनुभवायला मिळतोय. एकमेकाशी लहानपणीच्या बालमैत्रिणी मित्र हे सर्वजण या ठिकाणी सखा तुम्हें हो बंधु सखा तुम्हें हो साथी तुम्हें सहारे कोई न अपना सिवा तुम्हारे तुम्हें हो नैया तुम्हें कवैया तुम्हें हो बंधु स्मरण होते जो खिल खेला वो फूल तुम्हें तुम्हारे चरणों की दुल्हन दया की दृष्टि सदा ही रखना तुम्हें हो बंधु सखा तुम्हें हो माता पिता तुम्हें हो बंधु सखा तुम्हें. शब्द बोलले, धन्यवाद सर. आणि आता पुढचा विषय असा आहे, कार्यक्रम उरलेला जो कार्यक्रम आहे तो थोड्या वेळात जेवणानंतर चालू होणार आहे. तर इतकं बोलून मी